नमस्कार. हेल्दी फाय विथ डॉक्टर नियती ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुम्ही अजून हा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल आयकॉनसुद्धा दाबायला विसरू नका. महिन्यातनं काही लाईव्ह एपिसोड पण आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन येतो की जे तुम्ही लाईव्ह बघू शकता, तुमचे प्रश्न विचारू शकता, चॅट करू शकता माझ्याशी. त्यामुळे नोटिफिकेशन बेल आयकॉनसुद्धा दाबायला विसरू नका. आजचा जो प्रश्न आलेला आहे तो असा आहे, हेल्दी फाय विथ डॉक्टर नियती हा व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये हा प्रश्न आलेला आहे. या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये तुम्ही जर अजून नसाल आणि तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर माझा नंबर मी खाली दिलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता आणि मी तुम्हाला या ग्रुपमध्ये सामील करून घेऊ शकते. हा प्रश्न जो आलेला आहे तो असा की डॉक्टर, माझ्या मुलीचं उशिरा लग्न झालेलं आहे आणि तिला आता बाळ होणार असं तिने ठरवलं की फॅमिली आपण स्टार्ट करूया. तर तिच्या डॉक्टरांकडे गेली आणि त्यांनी तिला खूपसे टेस्ट सांगितले आहेत. तर डॉक्टर ह्या करायला पाहिजेत का काय? तर मी जसं आयुर्वेदिक डॉक्टर आहे तशीच मी फॅमिली फिजिशियनसुद्धा आहे. म्हणजे अनेक आताच्या मुलींची लग्न होऊन ज्यांना मुलं होत आहेत त्या मुली जन्मल्यापासून सुद्धा माझ्या पेशंट आहेत आणि त्यामुळे त्यांच्या आया मला हे सहज प्रश्न विचारतात. ह्यांचं उत्तर देताना मी आयुर्वेदाच्या दृष्टीने द्यायच्या ऐवजी एक शास्त्रोक्त दृष्टीने त्याचा विचार करून देते. कारण चरकाचार्यांनी सूत्रस्थानातल्या 30व्या अध्यायात सांगितलेलं आहे की माझ्यानंतर तुम्ही पुढे जा. आज मी तुम्हाला एवढे रोग, त्यांचं निदान, त्यांची चिकित्सा ह्याच्याबद्दल ह्या संबंध चरक संहितेमध्ये सांगितलेलं आहे. पण ह्याच्या पलीकडे जाऊन वेगळे वेगळे रोग येतील, त्याची वेगळी वेगळी चिकित्सा येईल, त्याचे निदान करण्याची वेगळी पद्धती येतील. ह्यांचा तुम्ही नेहमी शास्त्रोक्त विचार करा. म्हणून एक शास्त्रोक्त विचार करूनच मी अशा आयांना त्याचं उत्तर देत असते. तर होतंय हल्ली असं की मुलींची लग्न उशिरा झाल्यामुळे मातृत्व उशिरा येते. बरं, मातृत्व पूर्वीसुद्धा अनेक वेळा उशिरा येत होतं, पण त्यावेळी मुली फिजिकली जास्त ॲक्टिव्ह होत्या आजच्या मुलींपेक्षा. अशा या दोन परिस्थिती बदललेल्या आहेत आणि त्याच्यामुळेच पूर्वीच्या काळी बाई गरोदर झाल्यानंतर तिला इकोस्प्रिन ही गोळी देण्याची गरज पडत नव्हती कधीच. कारण एकतर मातृत्व लवकर येत होतं, त्यामुळे मुली जास्त ॲक्टिव्ह होत्या आणि त्यामुळे रक्ताभिसरण चांगलं होतं. आता इथे एक मुद्दा घ्या. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये प्रत्येक पोस्टमध्ये मी ही गोष्ट सांगत असते की तुम्ही व्यायाम अवश्य करा. व्यायाम केल्याने होतं असं की आपल्या रक्त परिभ्रमण जे आपल्या शरीरात होतं ना ते खूप चांगलं होतं. आता एकतर जर मुलगी उशिरा तिला मातृत्व येत असेल तर तिची दमछाक जास्त होते. तिला ते बाळ घेऊन जड शरीर होतं, नोकरी करणं कठीण जातं. पूर्वी हे पण होतं की कमी बायका नोकरी करत होत्या, त्यामुळे बाळंतपण गरोदरपण जवळजवळ घरात जात होतं. त्यामुळे जरा सोयीस्कर होतं, पडावंसं वाटलं तर पडू शकत होती मुलगी. आत्ता पाय लोंबकळते राहतात, त्यामुळे पायांना सूज येते, पोटाला सुद्धा जड वाटतं, अंगाला सूज येते, ब्लड प्रेशर, स्ट्रेसची नोकरी असेल तर ब्लड प्रेशर वाढतं. जर प्रवास करायला लागत असेल तर प्रवास करू की नाही असे प्रश्नसुद्धा मनामध्ये येतात. त्यामुळे गरोदरपण आत्ता पूर्वीपेक्षा जरा कठीण पण झालं आहे आणि पूर्वी जे म्हणत होते ना की दुसरा जन्म आहे, तो खरंच एक दुसरा जन्म होतोय. कारण बायकांना आता समजा इकोस्प्रिनसारखी औषधं तुम्हाला जर गरोदरपणामध्ये घ्यायला लागत असतील तर ते खूप कठीण होत चाललेलं आहे. त्याच्याबरोबर अनेक टेस्टसुद्धा डॉक्टर करायला सांगतात. टॉर्च टेस्ट हे त्याचं एक अतिशय बोलकं उदाहरण आहे. TORCH हे 5 प्रकारच्या इन्फेक्शन्ससाठी आहे आणि सर्विक्सची टेस्ट केली जाते, रक्ताची टेस्ट केली जाते. ती अवश्य करून घ्यावी. कारण कुठले रोग आपल्याला आपण फिरतो, बाहेरच्या टॉयलेटमध्ये बसतो, आपल्याला कुठल्या प्रकारची लोकं आपल्या सान्निध्यात येतात आपल्याला कळत नाही. त्याच्याबरोबरच गरोदर राहिल्याबरोबर लगेच करायच्या काही तपासण्या असतात. त्यामुळे मी पालकांना असं सांगते की तुमच्या गायनेकॉलॉजिस्टपेक्षा जास्त कोणालाही माहिती नाही. गायनेकॉलॉजिस्ट आणि ऑब्स्टेट्रिशियन म्हणजे जी डिलिव्हर करणारी डॉक्टर, ह्या डॉक्टर ज्या टेस्ट सांगतील त्या टेस्ट ताबडतोब करून घ्या. त्या टेस्ट केल्यानंतर इव्हन तुमच्या 10व्या आठवड्यामध्ये आपण कसं कडधान्य समजा भिजत घातली तर त्याला मोड येतात. जर मोड दुसऱ्या दिवशी आले नाही
तर आपण चिंतित होतो ना, का मोड आले नाही? अच्छा, थंड आहे म्हणून मोड आले नाही, हो की नाही? आपण जर कडधान्याबद्दल एवढी चिंतित होतो, तर जर का ते मूळ 9व्या आठवड्यामध्ये ते बाळ एवढं वाढायला हवं होतं, वाढलं नाही, म्हणजे काय गडबड आहे? तर जर डॉक्टरनी सांगितलं तुम्ही ही टेस्ट करणं आवश्यक आहे, तर विचार करू नका, ताबडतोब ती टेस्ट करा. कारण अनेक वेळा जेनेटिक डिफेक्ट असतो. ज्याला काही प्रकारचे जीन्स असतात, 22वा जीन, 21वा जीन, ह्याच्यामध्ये डिफेक्ट असेल तर त्या बाळाची वाढ चांगली होत नाही. बाळ जन्मल्याबरोबरच मरणार असतं, हे डॉक्टरना माहिती असतं. मग 9 महिने बाळाला आपण पोटामध्ये धरलं, त्याच्याबरोबर आपली एक संवेदना निर्माण होते, आपलं एक इमोशनल त्याच्याशी एक बॅकिंग निर्माण होतं. मग त्याच्यानंतर बाईला खूप कठीण जातं. म्हणून अशा वेळी जर का जेनेटिक डिफेक्ट असेल तर 9व्या 10व्या आठवड्यातच अबॉर्शन केलं जातं आणि ते करणं पण संयुक्तिक असतं. त्यामुळे पालक हो, जर का तुमची मुलगी आता फॅमिली प्लॅन करत असेल, तुम्ही कुठल्याही गायनेकॉलॉजिस्टकडे जाऊ शकता. त्यांनी सांगितलेल्या सगळ्या टेस्ट अवश्य करा. त्या टेस्ट तुम्हाला करायचा नाही करायचा कधी प्रश्न पडला तर जसं मी फॅमिली डॉक्टर आहे तसे तुमचे फॅमिली डॉक्टर पण असतील. तुम्हाला जर परत सल्ला विचारायचा असेल तर तुम्ही त्या फॅमिली डॉक्टरकडे पण जाऊ शकता. वाटलं तर दुसऱ्या एका गायनेकॉलॉजिस्टकडे आम्ही म्हणतो सेकंड ओपिनियन घ्या हवं तर. तसं सेकंड ओपिनियन दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊन सांगा की आम्ही सेकंड ओपिनियन घ्यायला आलोय, की ह्या टेस्ट आम्ही करणं गरजेचं आहे की नाही. जर का तुम्ही व्यथेत असाल, चिंतित असाल की मी ही करायला पाहिजे की नाही. पण वाढतं वय आहे, हल्ली 1 किंवा 2च मुलं होतात, प्रेशियस चिल्ड्रन असतात आणि आपल्याकडे त्या टेस्ट अवेलेबल आहेत, मग का नाही करायच्या? म्हणून अवश्य ह्या टेस्ट करायला अजिबात हरकत नाही. तर ह्या टेस्ट करून घ्या. आणि मुख्य म्हणजे तुमच्या गायनेकॉलॉजिस्ट जो सल्ला सांगेल ना, तो अगदी बिनधास्त पाळा. तर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. अजून असे एपिसोड घेऊन मी तुमच्यासाठी येणार आहे. मागचे एपिसोड बघून तुम्हाला त्याच्याबद्दल काही प्रश्न वाटले तर अवश्य विचारायला विसरू नका. नमस्कार.